ये है आदिति, इसके पापा कूली है और ये स्कूल के लिए 7 किलोमीटर चलती है एंड येट शी रिसेंटली गॉट सिलेक्टेड फॉर अ नासा टूर। तो आज मैंने सोचा उसके साथ ही वॉक कर लेता हूँ। तुझ्या शाळेचं नाव काय बाय? जिल्हा परिषद प्राथमिक शाळा। तुझ्या पूर्ण खानदानातली पहिली मुलगी असेल जी अमेरिकामध्ये चालली आहे. वाटलेलं कधी 3.5 किलोमीटर चालतेस आणि येतेस? काय दुखत नाही? मोटिवेशन कुठून येतं तुला हे सगळं? माझ्या पप्पा का? कारण स्वप्न आहे त्यांचं, मी कोणीतरी मोठं व्हावं आणि उंच शिखरावर जावं. जसं ते हमाली करतात तसं मी करू नये. माझंही स्वप्न आहे की माझ्यामुळे माझ्या वडिलांची मान खाली गेली पाहिजे. आम्ही शिकावं, आम्ही मोठं व्हावं म्हणून स्वतः कष्ट करतो. आजारी पडले ना तरी माझे वडील कित्येकदा दवाखान्यातही नाही जात. ओरडून ओरडून सांगावं लागतं. 7 kilometers is not a joke and she does it effortlessly. मग आता नासामध्ये जाऊन तू काय करणार? शोध त्यांनी जे लावले ना त्याची माहिती घ्यायची. जर जमलंच तर त्यांच्या शोधातून थोडं आपलं काहीतरी शोधायचं. ती किती मुलं झालीत सिलेक्ट? 25. किती मुलांमधून? 16,000 मुलं. व्हॉट इज द लर्निंग ऑफ लाईफ यू वॉन्ट टू गिव्ह टू द वर्ल्ड? आपलं नाव होतं तर आपल्याला या जगात व्हॅल्यू. आज नाव मोठं झालं, उद्या त्याला खाली झालं, विसरले आपल्याला दुनिया. 5 वर्षानंतर काय, 10 वर्षानंतर काय? स्वप्न आहे माझं IPS बनायचं. श्रीमंत व्हायचं ना तुला? नाही व्हायचं का? श्रीमंत झाल्यानंतर आपलं मन बदलतं, ऍटिट्यूड निर्माण होतं आपल्या मनात. त्याच्यामुळे मला श्रीमंत व्हायचं, मनाने श्रीमंत व्हायचंय, अभ्यासाने श्रीमंत व्हायचंय, पण पैशाने श्रीमंत. समज या जगाला तुला एक प्रश्न विचारायचा असेल, तो काय असेल? एवढंच की मुलींना शिकवा, मुलींना घडवा. तर मुलं घडू नका.